नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. शिक्षक दायित्वाची कल्पना. पहिला मुद्दा, निष्ठावान अध्यापकांची परंपरा. आपल्या देशाला अध्यापकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन ऋषीमुनी अध्यापन हे व्रत समजून निस्पृह वृत्तीने अध्यापन कार्य करीत असत. सतत ज्ञानार्जनाचा ध्यास घेऊन त्यांनी ज्ञानाचे आगळे वेगळे तेज संपादन केले होते. साहजिकच समाजात त्यांना सर्वोच्च ज्ञानमानाचे स्थान मिळाले होते. 2. स्वातंत्र्योत्तर स्थिती. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र हळूहळू ही परंपरा लोप पावत गेली. गेल्या काही दशकात शिक्षकांची प्रतिष्ठा वेगाने घसरत चाललेली दिसत आहे. या घसरलेल्या प्रतिष्ठेचे पुनर्स्थापन करण्यासाठी मुख्याध्यापकांनी अध्यापकांना अंतर्मुख केले पाहिजे. 3. शिक्षकाचे दायित्व. शिक्षक म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना शिक्षकांच्या मनात सदैव जागृत असली पाहिजे. निदान समाजाने आपल्याला देऊ केलेल्या सोयी सुविधा, सुरक्षितता व आर्थिक मोबदल्याची पुरेपूर परतफेड आपण करतो का, या प्रश्नाचे उत्तर शिक्षकाने स्वतःच दिले पाहिजे. शिक्षकाने त्यांच्याकडे सोपविलेली कामे अभिरुची घेऊन निष्ठेने करणे, वर्गात पूर्ण वेळ शिकविणे ही किमान अपेक्षा आहेच. परंतु शाळेत विद्यार्थी शिकण्यासाठी येतात, त्यांची प्रगती ही शाळेची जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे, हे शिक्षकाने स्वीकारले पाहिजे. जसे निरोगी लोकांसाठी रुग्णालय नसतात, तसेच ज्यांची शैक्षणिक प्रगती स्वयंअध्ययनातून पोषक कौटुंबिक परिस्थितीमुळे होत असते, त्यांच्यापेक्षा ज्यांना हे जमत नाही, जे वंचित असतात, त्यांच्यासाठी शाळा व शिक्षक असतात. या दायित्वाची कल्पना साकार करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. समाजावर त्यांच्या गुणदोषासह प्रेम करून सामाजिक उणीवा दूर करण्यासाठी अविरत परिश्रम करण्याची जिद्द शिक्षकांनी बाळगली पाहिजे. प्रगती पुस्तकावर तांबड्या रेघा मारून अनुत्तीर्ण केल्यास आपण अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर ढकलतो व आपल्या जबाबदारीतून मुक्तता करून घेतो. उत्तरदायित्वाच्या कल्पनेत हे बसत नाही. आपली शाळा कशासाठी, कोणासाठी हे शाळेचे व्रतविधानात प्रतिबिंबित झालेले असते. ते साध्य करण्यासाठी जे जे करावे लागते ते आपल्याला दायित्वाचा भाग आहे. या सातत्याने जाणीव व आग्रह शिक्षकांकडून मुख्याध्यापकाने अपेक्षित केला पाहिजे. अर्थात याचे सर्वात चांगले मॉडेल तो स्वतःच असेल. 4. शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व. शाळा ही भावी समाजात घडविण्याची एक यंत्रणा आहे. असे मानल्यास ही यंत्रणा यशस्वी होण्यासाठी शिक्षकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. समर्थ योगदान करण्यासाठी काही गुणांचे प्रयत्नपूर्वक संवर्धन करणे अगत्याचे आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांची शिक्षकावर अढळ श्रद्धा असते, तसे अनेक प्रसंगावरून प्रसिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या श्रद्धेस तडा जाणार नाही याची काळजी शिक्षकाने घेणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी नुसते परीक्षार्थी बनता कामा नयेत, तर ते ज्ञानाचा मागोवा घेणारे चारित्र्यसंपन्न सुसंस्कृत नागरिक झाले पाहिजे. हे अवघड कार्य शिक्षकांच्या समर्थ व्यक्तिमत्वावरच अवलंबून असते. 5. शिक्षकाचे समर्थ व्यक्तिमत्व. या दृष्टीने शिक्षक कसा असावा हे सुचवणारे काही मुद्दे अध्यापकांना खचितच मार्गदर्शक ठरतील. 1. शिक्षक हळूवार व संवेदनशील मनाचा, निस्पृह वृत्तीचा व चारित्र्यसंपन्न असावा. 2. शिक्षकास आपल्या विद्यार्थ्यांबद्दल नितांत प्रेम हवे. 3. शिक्षकाने सतत विद्यार्जन करून विषयाचे ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. 4. वस्तुस्थितीची जाणीव ठेवून शिक्षकाने सातत्याने प्रयत्नशील असले पाहिजे.
5. शिक्षक सर्जनशील, कल्पक व आदर्शाचे स्वप्ने पाहणारा, साकार करण्याची जिद्द बाळगणारा असावा. 6. शिक्षकाच्या अंगी निर्भयता असणे अगत्याचे आहे. 7. शिक्षकात जाज्वल्य राष्ट्राभिमान असलाच पाहिजे व त्याने राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सदैव जागृत असले पाहिजे. 8. शिक्षक राष्ट्रीय दृष्टिकोनातून जोपासणारा व अन्यायाची चीड असणारा असावा. 9. सात्विक प्रवृत्ती, गुणग्राहकता व दिलदार वृत्ती हे गुण शिक्षकाची प्रतिमा उंचावण्यास कारणीभूत ठरतात. 10. आपल्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या कला आत्मसात करण्याची महत्त्वाकांक्षा शिक्षकाने बाळगली पाहिजे व व्यावसायिक समाधान मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. 11. शिक्षकाने नेहमीच आशावादी असले पाहिजे. त्यांच्या शब्दकोशात अशक्य या शब्दाला स्थान नसावे. 6वा मुख्य मुद्दा आहे मुख्याध्यापकाचे दायित्व. मुख्याध्यापकाचे दायित्व तर याहून अधिक आहे. कार्यक्षम शिक्षक सहकाऱ्यांचा संघ घडविण्याची कुशल कामगिरी त्यांना करावयाची असते. त्यासाठी मुख्याध्यापक हे प्रथमतः प्रभावी आदर्श शिक्षक तर असलेच पाहिजे. शिवाय त्यांनी जाणीवपूर्वक खालील बाबींचे भान ठेवले पाहिजे. 7. मुख्याध्यापक व सहकारी यांच्यामधील चांगल्या संबंधांसाठी पथ्ये. नेहमीच कायद्याचा बडगा व अधिकाराचे दडपण वापरणारा मुख्याध्यापक अप्रिय तर होतोच, पण आपल्या व्यक्तिगत जीवनातील आनंदालाही तो पारखा होतो. आपण सहकारी गुरुजनांचे मित्र, पालक व मार्गदर्शक आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवल्यास मुख्याध्यापक आपल्या कारकिर्दीची यशस्वी वाटचाल करू शकतो. मित्रत्वाचे नाते हे सर्वश्रेष्ठ नाते असते. मुख्याध्यापकाने सहकाऱ्यांच्या सुखदुःखात समरस व्हायला हवे. विथ ऑल दे फॉल्ट्स आय लव्ह thee. या वाक्याची प्रचिती अनेकांनी अनुभवलेली असेलच. आपण ही भूमिका लक्षात ठेवली पाहिजे. सहकारी शिक्षकांना गुरुजनांचे गुणदोष आपणास माहिती असावेत. मुख्याध्यापकांकडून गुणांचे कौतुक झाले पाहिजे. त्यामुळे शिक्षक अधिक कार्यप्रवण होतात. दोष हळूवार दाखविण्याची कसब मुख्याध्यापकांना आत्मसात असायला हवी व दोष दूर करण्यासाठी सतत मार्गदर्शन केले पाहिजे. क्वचित प्रसंगी दोषांचे दिग्दर्शन कठोर शब्दातही करावे लागते, पण त्यावेळी भूमिका पालकांचीच असावी. कार्यालयात बोलावून कान उघडणी करणारे मुख्याध्यापक जेव्हा पाहुण्यांना व शासकीय निरीक्षकांना त्याच शिक्षकाचे गुण आवर्जून सांगतात, तेव्हा मुख्याध्यापकांच्या सहृदयतेची साक्ष गुरुजनांना पटते व ते मनापासून शालेय कामात रस घेतात. आपले दोष दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करतात. हळूहळू सर्वच सहकारी गुरुजनांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो व शिक्षण कार्यास पोषक वातावरण निर्माण होते. एकजिन्सी शाळा झाल्यावर शालेय कामकाजात सांभाळून भरीव सामाजिक कार्यही शाळा करू शकते व राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधुत्वाचा वस्तुपाठ विद्यार्थ्यांपुढे व समाजापुढे सादर करू शकते. मते खोडा, माणसे जोडा हे बोधवाक्य मुख्याध्यापकांनी आचरणात आणून त्यांची शिकवण सहकार्यात रुजवली पाहिजे. काही वेळा अगदी अपरिहार्य परिस्थितीत नियमांच्या चौकटीत सर्व उपायांचा क्रमशः वापर करूनही सहकार्यात सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त होते. अशा वेळी मी प्रयत्नांची शर्त केली व मगच कठोर निर्णय घेतला, अशी त्यांच्या अंतर्मनाने ग्वाही दिली पाहिजे. अखेर मुख्याध्यापकांच्या दायित्वाचा एक महत्त्वाचा पैलू पाहूया. लढे शिपाई नाम सरदार का, अशी परिस्थिती संघटनात्मक कार्यात नेहमीच होते. बऱ्याच वेळा शाळेच्या विविध घटकांवर परिश्रमांचा परिपाक म्हणून यशाची काही उच्च शिखरे शाळा गाठते. शाळेवर म्हणजेच मुख्याध्यापकांवर आनंदाचा वर्षाव होतो. अशा वेळी यशाचा शिल्पकारापर्यंत हे अभिनंदन पोहोचविण्यास मुख्याध्यापकांनी कधीही विसरू नये. खरे म्हणजे शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ मुख्याध्यापकांच्या कल्पक, करारी, प्रेमळ व दिलदार व्यक्तिमत्वाचं असते.